हॅलो गाईज, स्वागत आहे तुमचे स्टडी स्टेशन या चॅनलवर. आज आपण बघणार आहोत बेसिक इंग्लिश. बेसिक इंग्लिशचा पुढचा भाग बघणार आहोत. त्याच्या आपण काल वर्ड्स आणि वर्ड्सचे कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजेच पार्ट्स ऑफ स्पीच याचं आयडेंटिफिकेशन करून घेतलेलं आहोत. आज आपण पुढे जाऊया, सेंटेन्सेस बघूया. सेंटेन्स म्हणजे काय? सेंटेन्सेसला मराठीत आपण काय म्हणतो? वाक्य. म्हणजे काय बघा, a group of words having complete meaning. A group of words having complete meaning with its own subject and verb. आता बघा, सेंटेन्सेस म्हणजे काय? सेंटेन्सेस म्हणजे ग्रुप ऑफ वर्ड्स. ग्रुप ऑफ वर्ड्स, पण कसे वर्ड्स? असे ग्रुप ऑफ वर्ड्स ज्यांचे एक कंप्लीट मीनिंग असणार आहे, ज्यांचा आपल्याला अर्थपूर्ण मीनिंग कळणार आहे, त्याला ह्याला म्हणायचं सेंटेन्सेस. मग सेंटेन्सेस मध्ये त्यांचे स्वतःचे सब्जेक्ट आणि स्वतःचे वर्ब्स असतात. या गोष्टींमध्ये 3 गोष्टी आपण शिकणार आहोत. फर्स्ट म्हणजे सब्जेक्ट प्लस प्रेडिकेट शोधायचं. सेकंड म्हणजे एलिमेंट्स. एलिमेंट्स म्हणजे 5 गोष्टी असतात. एक म्हणजे सब्जेक्ट. वाक्यामध्ये सब्जेक्ट काय आहे, वर्ब काय आहे, ऑब्जेक्ट काय आहे, कॉम्प्लिमेंट काय आहे आणि ॲडवर्ब काय आहे. आणि ह्याच्या अगोदर पाठीमागच्या लेक्चरमध्ये आपण एक बघितलेलो पार्ट्स ऑफ स्पीच. एखादा सेंटेन्स दिलाय तर त्या सेंटेन्स मध्ये पार्ट्स ऑफ स्पीच काय असणार आहे प्रत्येक वर्डचं, ते आपण पाठीमागच्या लेक्चरमध्ये बघितलेलं आहोत. या लेक्चरमध्ये आपण सब्जेक्ट प्लस प्रेडिकेट बघणार आहोत आणि एलिमेंट्स. एलिमेंट्स मध्ये सब्जेक्ट काय, वाक्यामध्ये सब्जेक्ट काय, वर्ब काय, ऑब्जेक्ट काय, कॉम्प्लिमेंट काय, ॲडवर्ब काय, हे बघणार आहोत. सब्जेक्ट आणि प्रेडिकेट मध्ये काय असते? एक वाक्य दिले, समजा राहुल वर्किंग in a MIDC. ओके, समजा राहुल MIDC मध्ये काम करत आहे असं मी एक वाक्य लिहिलं. ह्याच्यामध्ये सब्जेक्ट आणि प्रेडिकेट हे काय असणार आहे? वाक्यामध्ये, पूर्ण वाक्यामध्ये ज्याच्याविषयी आपण काहीतरी बोलालोय तो असतोय सब्जेक्ट, आणि सब्जेक्टला सोडून बाकी काही असून दे ते सगळं असते तो म्हणजे प्रेडिकेट. म्हणजे या वाक्यामध्ये राहुल झाला सब्जेक्ट आणि राहुलला सोडून वर्किंग इन MIDC हा झाला प्रेडिकेट. आता समजा मी अजून एक वाक्य लिहिलं की शीला कमिंग कॉलेज एव्हरीडे. ओके, मी एक वाक्य लिहिलं शीला कमिंग कॉलेज एव्हरीडे. ह्याच्यामध्ये सब्जेक्ट काय आहे? शीला. शीला झाला सब्जेक्ट आणि शीलाला सोडून वाक्यात जे काही आहे ते म्हणजे आहे प्रेडिकेट. हे झालं सब्जेक्ट आणि प्रेडिकेट कसं ओळखायचं. फर्स्ट पॉइंट कव्हर झाला, सब्जेक्ट आणि प्रेडिकेट कसं ओळखायचं. वाक्यामध्ये, पूर्ण आपल्या या वाक्यामध्ये ज्याच्याविषयी आपण बोलत आहोत तो असतोय सब्जेक्ट, आणि जे काही त्या व्यक्तीला सोडून जे काही आपण त्याच्याविषयी बोलत आहोत ते असते आपलं प्रेडिकेट. म्हणजे वर्ब प्लस ऑब्जेक्ट, कॉम्प्लिमेंट किंवा ॲडवर्ब काय पण असून दे, वर्ब सोबत पुढे जे काही आहे ते सगळं असते प्रेडिकेट. म्हणजे समजा मी एवढंच लिहिलं की प्रिया गो, म्हणजे हे 2 वाक्य झाले. प्रिया जा, अर्थ तर पूर्ण होतोय. वाक्याला अर्थ पूर्ण होण्यासाठी काय लागते? एक सब्जेक्ट एक वर्ब. इथे लिहिले मी एक सब्जेक्ट आणि एक वर्ब लागते, म्हणजे हे वाक्य तर पूर्ण आहे प्रिया गो. मग ह्याच्यामध्ये हा झाला आपला सब्जेक्ट आणि गो झाला आपला प्रेडिकेट.
म्हणजे प्रेडिकेट काय असू शकतोय, फक्त वर्ब असू शकतोय, वर्ब सोबत ऑब्जेक्ट असू शकतोय, वर्ब सोबत कॉम्प्लिमेंट असू शकतोय, किंवा वर्ब सोबत ऍडवर्ब. म्हणजे वाक्यामध्ये सब्जेक्ट सोडून बाकीचं जे काही राहिलेलं आहे ते सगळं झालं प्रेडिकेट. आणि प्रेडिकेटला सोडून म्हणजे फक्त जो सब्जेक्ट आहे तो सब्जेक्ट झाला. ओके, समजलं इथपर्यंत? आता आपण एलिमेंट्स ऑफ सेंटेन्सेस बघूया. चला आता आपण वर्ब शिकूया. वर्बला शोधायचं, वाक्यामध्ये वर्बला शोधायचं आपण शिकूया. वर्बचे मुख्य 2 प्रकार पडतात. एक असतोय तो म्हणजे ऑक्झिलरी वर्ब्स. ऑक्झिलरीलाच आपण काय म्हणतोय, हेल्पिंग वर्ब म्हणतोय. आणि दुसरा असतोय तो म्हणजे मेन वर्ब. ऑक्झिलरी वर्बचे पण 2 प्रकार पडतात. एक असतोय तो प्रायमरी ऑक्झिलरी वर्ब आणि दुसरा असतोय तो मॉडल ऑक्झिलरी वर्ब. मग आधी आपण प्रायमरी बघूया. प्रायमरी मध्ये काय काय येते. प्रायमरी मध्ये बघा बी, डू आणि हॅव. ओके, तर बघा बी मध्ये काय येणार, इज, am, are, was, were. आणि बी चा चौथा फॉर्म being आणि बी चा तिसरा फॉर्म being. हे सगळं बी ची रूपं झाली. दुसरा आहे डू. डू ची रूपं एक असतो डू, सिंग्युलर मध्ये डज आणि पास्ट मध्ये डिड. हॅव ची रूपं हॅव, हॅज, हॅव आणि हॅड. ही झाली सगळी प्रायमरी ऑक्झिलरी वर्ब्स. मॉडल ऑक्झिलरी वर्ब्स म्हणजे काय, शाल, विल, जे आपण फ्युचर टेन्स मध्ये यूज करतोय. परत कॅन, कॅनचा पास्ट फॉर्म येतोय कुड, मे, माइट, मस्ट. त्याच्यानंतर हॅव टू. हॅव टू वेगळा आहे आणि हॅव वेगळा आहे. त्याच्यानंतर ऑफ टू, यूज टू, शुड, वुड एक्सेट्रा. हे सगळे आहेत मॉडल ऑक्झिलरी वर्ब्स. हे प्रायमरी वर्ब्स आहेत, हे मॉडल ऑक्झिलरी वर्ब्स आहेत. हे सगळे काय आहेत, हेल्पिंग वर्ब्स आहेत. वाक्यामध्ये हेल्पिंग वर्ब मॅन्डेटरी नसतो, मेन वर्बच मेन असतोय. पहिला मेन वर्ब असायला लागतोय. वाक्यामध्ये हेल्पिंग वर्ब नसेल तर वाक्य चालतंय, पण वाक्यामध्ये मेन वर्ब नसेल तर तसं वाक्य चालत नाही. वाक्यामध्ये मेन वर्ब लागतोच. ज्यावेळेस वाक्यामध्ये मेन वर्ब नसतोय, फक्त ह्या हेल्पिंग वर्ब पैकीच एक वर्ब असतोय, त्यावेळेस आपण या हेल्पिंग वर्बलाच मेन वर्ब म्हणून पण कन्सिडर करतोय. ज्यावेळेस मेन वर्ब नसतो त्यावेळेस आपण हेल्पिंग वर्बला पण मेन वर्ब म्हणून कन्सिडर करतो. आता मेन वर्बचे कसे असतात, मेन वर्बचे 5 टाइप्स असतात. 5 कोणकोणते टाइप्स, V1, V2, V3, V4 आणि V5. वर्ब हे टेन्सच्या अकॉर्डिंग हे 5 टाइप्स पडतात. जसं की आता बघा मी एक वर्ड घेतलं कम. कमचा सेकंड फॉर्म काय येतोय, केम. कमचा थर्ड फॉर्म परत कम येतो. कमचा फोर्थ फॉर्म काय येतोय, फोर्थ फॉर्म म्हणजेच काय असतोय, V1 प्लस ing. म्हणजे कमचा काय येणार, कमिंग. आणि जो फिफ्थ फॉर्म आहे, फिफ्थ फॉर्म म्हणजे काय असतोय, ह्याचा सिंग्युलर म्हणजेच V1 ला यस किंवा es जोडलेला असतो. मग हा कमचा काय होणार, कम्स. समजा मी गो हा वर्ड घेतला. गो, सेकंड फॉर्म वेंट, थर्ड फॉर्म गॉन, फोर्थ फॉर्म गोइंग, फिफ्थ फॉर्म येते गोज. समजा मी अजून एक वर्ड घेतो, जसं की मी इट घेतलं. इट फर्स्ट फॉर्म आला एट, सेकंड फॉर्म आला इटन, थर्ड फॉर्म आला इटिंग, फोर्थ फॉर्म आला आणि इट्स फिफ्थ फॉर्म आला. ओके, गॉट इट. सगळ्यांना हे सगळं समजलं असतील. वर्ब्सचे 2 टाइप्स पडतात, ऑक्झिलरी वर्ब्स आणि मेन वर्ब्स.
ऑक्झिलरी वर्ब्सलाच आपण काय म्हणतोय, हेल्पिंग वर्ब्स. ऑक्झिलरी वर्ब्सचे दोन टाइप्स आहेत, एक आहे प्रायमरी ऑक्झिलरी वर्ब्स, एक आहे मॉडेल ऑक्झिलरी वर्ब्स. प्रायमरी ऑक्झिलरी वर्ब्स मध्ये बी ची रूपं, डू ची रूपं आणि हॅव ची रूपं असतात. बी ची रूपं काय आहेत, इज, एम, आर, वॉज, वेअर, बीइंग आणि बीइंग. त्याच्यानंतर ना डू ची रूपं. डू ची रूपं काय आहेत, डू, डज, डीड. हॅव ची रूपं काय आहेत, हॅज, हॅव, हॅड. मॉडेल ऑक्झिलरी वर्ब्स. मॉडेल ऑक्झिलरी वर्ब्स कुठले आहेत, शाल, विल, कॅन, कुड, मे, माइट, मस्ट, हॅव टू, ऑफ टू, यूज टू, शुड, वुड. परत त्याच्यामध्ये डेअर येतंय, नीड येतंय. हे पण मॉडेल ऑक्झिलरी वर्ब्स आहेत. हे झालं. त्याच्यानंतर आपण बघितलं मेन वर्ब्स. मेन वर्ब्सला टेन्सच्या अकॉर्डिंग 5 भागमध्ये विभागलं जाते. फर्स्ट फॉर्म, सेकंड फॉर्म, थर्ड फॉर्म, फोर्थ फॉर्म, फिफ्थ फॉर्म. मेन आहे ते 3 फॉर्म्स. फोर्थ आणि फिफ्थ फॉर्म काय आहे, पहिल्या फॉर्मला आयएनजी लावलं की फोर्थ फॉर्म तयार होतोय. पहिल्याच फॉर्मला एस किंवा ईएस लागलं, त्याला सिंग्युलर केलं तर फिफ्थ फॉर्म तयार होतोय. ओके, हे सगळं सगळ्यांना समजले असेल. आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे काय, आता कुठल्या फॉर्म सोबत कुठला मेन वर्ब यूज केला जातोय, हे एक महत्वाचा मुद्दा आहे, तो आपण इथं डिस्कस करू. तर बघा, मी तुम्हाला सांगते की कुठं कोणता वर्ब यूज केला जातो. आता बघा, बी ची रूपं इज, एम, आर, वॉज, वेअर, बीइंग आणि बीइंग. हे जे शब्द आहेत ह्यांच्यानंतर कोणते वर्ब्स मेन वर्ब्स येणार, तर हे 5 जे वर्ब्स आहेत ह्याच्यापैकी कोणते मेन वर्ब येणार, तर ह्यांच्यासोबत कायम VING म्हणजेच वर्बचा चौथा फॉर्म येतोय. कंटिन्युअस टेन्स. हे काय तयार करतात, कंटिन्युअस टेन्स तयार करतात. परत पॅसिव्ह वॉइस असेल, पॅसिव्ह वॉइसच्या केसमध्ये ह्या हेल्पिंग वर्ब सोबत मेन वर्बचा थर्ड फॉर्म यूज केला जातो. ओके, हे झालं बीचं. बीच्या रूपांसोबत म्हणजे इज, एम, आर, वॉज, वेअर सोबत V4 यूज केला जातोय, म्हणजेच कंटिन्युअस आयएनजीचा फॉर्म यूज केला जातोय मेन वर्बचा. आणि दुसरं म्हणजे पॅसिव्ह केसमध्ये वर्बचा थर्ड फॉर्म यूज केला जातोय. म्हणजे समजा मी ते एक्झाम्पल देतो की ही इज प्लेइंग. इज सोबत आयएनजी यूज केला गेला. ओके, आणि ह्याच्यासोबतच असं पण यूज करू शकतोय मी, ही इज प्लेड, म्हणजे वर्बचा थर्ड फॉर्म पण यूज करू शकतोय कधी पॅसिव्ह वाक्य असल्यावर. मग मी तुम्हाला एक्झाम्पल्स घेऊन दाखवणारच आहे की पॅसिव्ह वाक्य असल्यावर कसं, परत कंटिन्युअस टेन्स असल्यावर कसं आहे, पुढं आपण बघणारच आहोत. पण आता आधी आपण हे बघून घ्या की कुठल्या हेल्पिंग वर्ब सोबत कुठला मेन वर्ब यूज केला जातो. आता हे एक महत्वाचा मुद्दा आहे, खूप म्हणजे खूप व्यवस्थित लक्ष देऊन हे लक्षातच ठेवा, कारण का ह्याच्यावर हजारो प्रश्न आहेत. डू, डज, डीड हे जे 3 शब्द आहेत, हे जर वाक्यामध्ये आले तर त्या वाक्यामध्ये वर्बचा फर्स्ट फॉर्मच यूज करायचा, बेस फॉर्मच यूज करायचा, ना सेकंड फॉर्म यूज करायचा, ना थर्ड फॉर्म, ना फोर्थ फॉर्म, ना फिफ्थ फॉर्म. क्वेश्चन मध्ये नेहमी डू, डज, डीड आपल्याला माहिती आहे. हे आपण डीड कधी यूज करतोय, पास्ट टेन्स मध्ये यूज करतोय. मग सगळी मुलं काय करतात, डीड नंतर ना V2 यूज करतात, वर्बचा सेकंड फॉर्म यूज करतात. तर ते चुकीचं आहे. डू, डज, डीड ह्याच्यानंतर ना नेहमी वर्बचा फर्स्ट फॉर्मच यूज करायचा. लक्षात ठेवा, पूर्ण पक्क लक्षात ठेवा. त्याच्यानंतर ना हे झालं हॅज, हॅव, हॅड. ह्यांच्यानंतर ना वर्बचा थर्ड फॉर्म यूज करायचा असतो. परफेक्ट टेन्स. हा मुद्दा क्लिअर झाला. प्रायमरी ऑक्झिलरी वर्ब सोबत कुठले कुठले मेन वर्ब्स यूज करायचे, तसाच मॉडेल ऑक्झिलरी वर्ब्स. हे पण पूर्णपणे नीट लक्षात ठेवा, कारण का ह्याच्यावर पण खूप प्रश्न पडलेले आहेत. आयोगाने ह्याच्यावर खूप प्रश्न विचारलेले आहेत. ह्यांच्यासोबत वर्बचा फर्स्ट फॉर्म येतो. कोणताही मॉडेल ऑक्झिलरी वर्ब यूज केला तर त्याच्यासोबत V1च येतोय. तर आता तुमच्या डोक्यामध्ये हा प्रश्न पडेल की शाल आणि विल आपण फ्युचर टेन्स मध्ये यूज करतोय, मग फ्युचर कंटिन्युअस टेन्स असला तरी आपण शाल आणि विलच मॉडेल ऑक्झिलरी वर्ब यूज करतोय, पण त्याच्यामध्ये आपण वर्ब तर आयएनजी फॉर्म मध्ये यूज करतोय, ते कसं पॉसिबल आहे. तर बघा, आपण कसं लिहितोय, आय शाल बी रायटिंग अ लेटर. तर बघा, मी काय लिहिलंय, शाल लिहिलाय. शाल हेल्पिंग वर्ब लिहिलाय म्हणजे मॉडेल ऑक्झिलरी वर्ब आहे तो लिहिलाय आणि याच्यासोबत VING यूज केलाय. पण मध्ये मी काय यूज केलंय, बी यूज केलाय का नाही. हे सिली मिस्टेक्स करतात, त्याच्यामुळे मी सांगत आहे. जर बी नसेल तर आय शाल राईट अ लेटर असं आलं असतं. त्यामुळे हे लक्षात ठेवा, शाल, विल, कॅन, कुड, मे, माइट, मस्ट, हॅव टू, ऑफ टू, यूज टू, शुड, वुड, डेअर, नीड ह्यांच्यासोबत V1 येतोय. काय मॉडेल ऑक्झिलरी सोबत मेन वर्बचा फर्स्ट फॉर्म येतोय. डू, डज, डीड सोबत मेन वर्बचा फर्स्ट फॉर्म येतोय. हॅज, हॅव, हॅड सोबत वर्बचा थर्ड फॉर्म येतोय. त्यानंतर बी ची रूप आहे, त्यांच्यासोबत VING चा VING यूज केला जातो, पण पॅसिव्ह टेन्स मध्ये V3 चा यूज केला जातो.
ओके, समजलं तुम्हाला इथपर्यंत? चला आता आपण वर्ब शिकलेलो आहोत. आता आपण सब्जेक्ट, वाक्यामध्ये सब्जेक्ट ओळखायचं शिकूया. सब्जेक्ट म्हणजे काय असतोय? वाक्यामध्ये एखादी ऍक्शन करायला लागलोय समजा, तर ती ऍक्शन कोण करत आहे म्हणजे असतोय वाक्याचा सब्जेक्ट. म्हणजे मी विचारलं प्रीती इज लुकिंग ब्युटिफुल, हे एक सेंटेन्स आहे. मग हु इज लुकिंग ब्युटिफुल म्हणजे वाक्यामध्ये हुचा आन्सर जो असतोय, हुचा आन्सर म्हणा किंवा वाक्यामध्ये ऍक्शन कोण करतोय, कोण करतोय किंवा आपण कोणाबद्दल वाक्यामध्ये बोलत आहोत तो असतोय आपला कर्ता. ओके, मग प्रीती इज लुकिंग ब्युटिफुल या सेंटेन्सेस मध्ये प्रीती हा झाला सब्जेक्ट. आता मी तुम्हाला हेल्पिंग वर्ब आणि मेन वर्ब मगाशी शिकवलेले. मग या वाक्यामध्ये बघा, तर वाक्यामध्ये ऍक्शन कोण करतोय तो असतो सब्जेक्ट. मग बघा या वाक्यामध्ये प्रीती इज लुकिंग ब्युटिफुल, आपण कोणाबद्दल बोलत आहोत? कोण सुंदर दिसत आहे? प्रीती. मग प्रीती काय झालं याच्यामध्ये? आपला सब्जेक्ट झाला. ओके, मग सब्जेक्ट सोडून बाकीचं सगळं काय असते? प्रेडिकेट असते. मग आता बघा आपण मगाशी हेल्पिंग वर्ब आणि मेन वर्ब शिकलो. ह्याच्यामध्ये हेल्पिंग वर्ब काय आणि मेन वर्ब काय? बघा इज काय याच्यामध्ये हेल्पिंग वर्ब आहे आणि लुकिंग झाला मेन वर्ब. मेन वर्बचा कोणता फॉर्म आहे? हा V4 V1 प्लस ING चा फॉर्म आहे. ओके, सेकंड सेंटेन्स बघूया आपण. रिया इज ब्युटिफुल. कोण ब्युटिफुल आहे रे? रिया. रिया काय झाला? सब्जेक्ट. आता इज या वाक्यामध्ये काय आहे? सगळीजण मोठ्यानं ओढून बोलत असतील की हेल्पिंग वर्ब आहे, तर नाही. या वाक्यामध्ये तुम्हाला कुठे मेन वर्ब दिसत आहे काय? दुसरा वर्ब नाही. जर वाक्यामध्ये मेन वर्ब नसेल तर हेल्पिंग वर्ब हा मेन वर्बचा कार्य करतो. मग ह्याच्यामध्ये इज हाच मेन वर्ब आहे. आता बघा श्रेया हॅज अ हँडबॅग. मग श्रेया इथं काय झालं? सब्जेक्ट. हँडबॅग कोणाकडे आहे? श्रेयाकडे आहे. मग श्रेया झाला सब्जेक्ट. हॅज अ हँडबॅग हे झालं पूर्ण प्रेडिकेट. मग आता बघा हॅज जो आहे तो काय आहे याच्यामध्ये? हॅज सोडून दुसरा कोणता वर्ब दिसतोय काय? नाही. तर मग हॅज हाच हे या वाक्यामध्ये मेन वर्ब आहे. मग आता दुसरं वाक्य बघूया. रिया डिड नॉट कम इन द मॉर्निंग. रिया कोण मॉर्निंग मध्ये आलं नाही? रिया आली नाही. मग रिया काय झालं? सब्जेक्ट झालं. डिड मी तुम्हाला सांगितलेलं डू ची रूप. डिड हा डूचा पास्ट फॉर्म आहे. हा झाला इथे हेल्पिंग वर्ब. ओके, मग डिड नॉट कम, कम झाला V1. मी तुम्हाला सांगितलेलं की डिड सोबत V1 यूज करायचं. V1 यूज केलेला आहे आणि हा आहे आपल्या वाक्याचा मेन वर्ब. ओके, रिया डिड नॉट कम इन द मॉर्निंग. तर सांगा मला नॉट काय असतोय? पाठीमागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं की नॉट काय असतोय. तर बघा रिया डिड नॉट कम इन द मॉर्निंग हे एक सेंटेन्स आहे. यामध्ये नॉट काय आहे? रिया डिड नॉट कम म्हणजे आली नाही, म्हणजे कुणाबद्दल माहिती सांगत आहे? कम बद्दल सांगत आहे. म्हणजे एखाद्या वर्बला क्वालिफाय करणारा वर्ड काय असतोय? ऍडवर्ब असतोय. नॉट इथं काय आहे? ऍडवर्ब आहे. ओके, क्लिअर झालं असेल हे. आता पुढचं वाक्य बघा. अ सॉन्ग वॉज संग बाय अ राहुल. गाणं कोणी म्हटलं रे? राहुलनं म्हटलं. बघा सगळ्या वाक्यांमध्ये सब्जेक्ट पहिला येत होता, पण या वाक्यामध्ये सब्जेक्ट लास्टला आलाय. म्हणजे हा वाक्य कोणता आहे? पॅसिव्ह आहे. पॅसिव्ह वाक्यामध्ये सब्जेक्ट कुठं असतोय? लास्टला असतोय. राहुल हा आपल्या वाक्याचा सब्जेक्ट झाला. आता मी तुम्हाला सांगितलं होतं की वॉज, इज, एम, आर, वेअर ह्यांच्यासोबत कोणता वर्ब येते? मेन वर्ब. V1 ING किंवा येतोय तो म्हणजे वर्बचा थर्ड फॉर्म. वर्बचा थर्ड फॉर्म कधी येतोय? ज्यावेळेस पॅसिव्ह सेंटेन्स असते. तर बघा वॉज हा झाला हेल्पिंग वर्ब आणि सिंग, सॅंग, संग हाय V1, हाय V2 आणि हाय V3. इथं V3 यूज केले काय? हा झाला मेन वर्ब. तर तुम्हाला हेल्पिंग वर्ब, मेन वर्ब आणि सब्जेक्ट हे समजलं असेल तर आता आपण पुढे कॉम्प्लिमेंट बघू. तर आता आपण बघितलेला आहे सब्जेक्ट, त्याच्यानंतर वर्ब बघितलेला आहे. आता आपण तिसरा एलिमेंट बघूया, ऑब्जेक्ट आणि कॉम्प्लिमेंट. हे दोन एलिमेंट्स बघूया, तिसरा आणि चौथा एलिमेंट. ऑब्जेक्ट काय असतोय? ऑब्जेक्ट म्हणजे नाउन किंवा प्रोनाउनच असतोय. ऑब्जेक्ट्स दोन टाईपचे असतात. एक असतोय तो ह्युमन, म्हणजेच आपण म्हणू शकतो की पर्सन असतो, आणि दुसरा असतो तो म्हणजे थिंग्स. तर जर मी सेंटेन्स मध्ये असा प्रश्न विचारला हुम, तर मला एका व्यक्तीचा आन्सर भेटतोय
तो असतोय पर्सन, तो असतोय ऑब्जेक्ट. आणि दुसरं म्हणजे व्हॉट हा क्वेश्चन विचारला, काय काय हा प्रश्न विचारला तर मला कुठली तरी वस्तूचा आन्सर भेटते. आणि कोण हा प्रश्न विचारला तर मला एखाद्या व्यक्तीचा आन्सर भेटते. हे दोन्ही पण काय असतात, ऑब्जेक्ट असतात. तर बघा इथं 3 सेंटेन्सेस लिहिलेत मी. अजय मीट्स प्रिया. अजय हू मीट्स प्रिया. मी तुम्हाला सांगितलंय मगाशी हूचा आन्सर काय असते, सब्जेक्ट असते. अजय काय झाला, सब्जेक्ट झाला. मीट्स आहे आपला वर्ब, मेन वर्ब आहे इथं. आता बघा अजय मीट्स हुम, एखाद्या व्यक्तीचं नाव आलं प्रिया, म्हणजे हे झालं ऑब्जेक्ट. ओके. आता बघा श्याम इज प्लेइंग फुटबॉल. श्याम सब्जेक्ट आहे, इज प्लेइंग हा झाला वर्ब, हा हेल्पिंग वर्ब आणि हा मेन वर्ब. फुटबॉल, श्याम इज प्लेइंग व्हॉट. व्हॉटचा आन्सर काय येते, फुटबॉल, म्हणजे एखादं थिंग्स. मग व्हॉटचा आन्सर फुटबॉल आला, हा झाला माझा ऑब्जेक्ट. तसंच बघा टीना रीड्स अ बुक. टीना सब्जेक्ट आहे, टीना रीड्स व्हॉट, टीना रीड्स अ बुक. बुक काय झालं इथं, ऑब्जेक्ट, थिंग. का आलं, हुमचा आन्सर पर्सन देत आहे आणि व्हॉटचा आन्सर म्हणजे काहीतरी थिंग्स असते आणि हे झाले आपले ऑब्जेक्ट्स. आता बघा वाक्यामध्ये जर ऍक्शन वर्ब असेल तर आपल्याला मिळतोय ऑब्जेक्ट, पण जर लिंकिंग वर्ब असेल तर आपल्याला सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट मिळतोय. कॉम्प्लिमेंट म्हणजे काय, सब्जेक्ट विषयीच माहिती मिळत असेल वाक्यामध्ये तर त्याला आपण सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट म्हणतो. तर मग बघा इथं 3 वाक्य दिलेले आहेत, इथं 6 वाक्य दिलेले आहेत, ते बघू आपण आणि सॉल्व्ह करू की काय आहे बाबा हे नेमकं सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट काय आहे. तर बघा श्रेया इज अ नाईस गर्ल. श्रेया इज अ नाईस गर्ल, श्रेया सब्जेक्ट आहे आपल्याला माहिती आहे, इज आपला इथं वर्ब झाला. आता बघा अ नाईस गर्ल, श्रेया आणि नाईस गर्ल एकच व्यक्ती आहे. नाईस गर्ल कोण आहे, श्रेया. श्रेया कोण आहे, नाईस गर्ल आहे. म्हणजे दोघं पण काय आहेत, एकच आहेत. म्हणजे नाईस गर्ल कुणाबद्दल माहिती देते, नाईस गर्ल श्रेयाबद्दल माहिती देते. म्हणजे हे ऑब्जेक्ट नसून हे काय आहे, सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट आहे. आता दुसरं वाक्य बघा अजय लुक्स वाईज. वाईज कोण दिसत आहे, हुशार कोण दिसत आहे, अजय दिसत आहे. म्हणजे अजय बद्दलच वाईज सांगितलं जात आहे ना, म्हणजे हे वाईज काय आहे, सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट आहे. लुक्स वर्ब आहे, अजय सब्जेक्ट आहे. आता बघा मुक्ती वॉज गुड प्लेयर. मुक्ती एक सब्जेक्ट आहे, वॉज एक वर्ब आहे. गुड प्लेयर कोण आहे, मुक्ती आहे. म्हणजे मुक्तीविषयीच माहिती दिली जात आहे, म्हणजे सब्जेक्ट विषयीच एक्स्ट्रा काहीतरी सांगितलं जात आहे. म्हणजे हे काय झालं, सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट. मग हे जे सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट आणि सब्जेक्टच्या मध्ये असणारे जे वर्ब्स असतात हे असतात, हे आपण बघितलं की ऑब्जेक्ट देणारे ऍक्शन वर्ब्स असतात, त्याच्यानंतर ना ऑब्जेक्ट असतात. पण सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट असेल तर या वर्ब्सला आपण काय म्हणतोय, लिंकिंग वर्ब म्हणतोय. कोणतं वर्ब म्हणतोय, लिंकिंग वर्ब. मग हे इज, लुक्स, वॉज हे काय आहे, लिंकिंग वर्ब आहे. मग आता सब्जेक्टच कॉम्प्लिमेंट असते काय रे, नाही. मग ऑब्जेक्टचं पण कॉम्प्लिमेंट असू शकतं. तर बघा ऑब्जेक्ट काय असतोय, नाउन किंवा प्रोनाउन असतोय. मग जर ऑब्जेक्टच्या विषयी एक्स्ट्राची माहिती जर एखादा वर्ड सांगत असेल, ऑब्जेक्टच्या विषयी एक्स्ट्रा माहिती सांगत असेल तर त्याला आपण ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट म्हणतो. जसं सब्जेक्टच्या विषयी जर सांगत असेल तर आपण सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट म्हणतो, तसंच जर ऑब्जेक्टच्या विषयी सांगत असेल तर त्याला ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट म्हणतो. तर बघा आय फाउंड दिस बुक युजफुल. आय काय आहे, सब्जेक्ट आहे. फाउंड काय आहे, वर्ब आहे. आय फाउंड व्हॉट. व्हॉटचा आन्सर काय देते, व्हॉट किंवा हुम, यांचा आन्सर काय असते, ऑब्जेक्ट असते. आय फाउंड व्हॉट दिस बुक, म्हणजे हे काय झालं, ऑब्जेक्ट झालं. आय फाउंड दिस बुक युजफुल. युजफुल मला काय ठरले, हे बुक. मग हे बुक काय ऑब्जेक्ट आहे, ऑब्जेक्टच्या विषयी युजफुल एक्स्ट्राची माहिती सांगत आहे, म्हणजे युजफुल काय झालं, ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट. समजलं. तर पुढचा सेंटेन्स बघा, दे नेम्ड देअर बेबी पारस. दे काय सब्जेक्ट झालं, नेम्ड काय वर्ब झाला. देअर बेबी, दे नेम्ड देअर बेबी. देअर बेबी काय झालं, दे नेम्ड हुम. हुमचा आन्सर काय येते रे, ऑब्जेक्ट येते. म्हणजे देअर बेबी काय आलं, ऑब्जेक्ट आलं. त्यांच्या बेबीचं नाव त्यांनी काय ठेवले, म्हणजे देअरचे एक्स्ट्रा, देअर बेबी विषयीच आहे, ते ऑब्जेक्ट विषयी सांगत आहे. देअर बेबीचं नेम काय ठेवलं त्यांनी, पारस. मग पारस काय झाला इथं, ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट. ओके, क्लिअर आहे. तर बघा लास्ट अजून एक सेंटेन्स आहे,
ही पेंटेड द रूम ब्राईट रेड. ही काय झालं सब्जेक्ट, पेंटेड काय झालं वर्ब. द रूम काय झालं, ही पेंटेड द रूम, ही पेंटेड व्हॉट. व्हॉटचा आन्सर आणि हुमचा आन्सर काय असतो ऑब्जेक्ट, मग हा झाला ऑब्जेक्ट. ब्राईट रेड काय आहे तर बघा, ही पेंटेड द रूम हाऊ. रूम कसा पेंट केलाय, द रूम विषयी एक्स्ट्राची माहिती सांगतोय, म्हणजे हा झाला ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट. तर अशा प्रकारे तुम्हाला ऑब्जेक्ट काय असतं, सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट काय असतं, ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट काय असतं हे डिटेलमध्ये कळालेलं असेल. थँक्यू. आता आपण ॲडव्हर्ब बघणार आहोत. पुढचा पॉइंट सब्जेक्ट, ऑब्जेक्ट, वर्ब, कॉम्प्लिमेंट सगळं संपलेलं आहे. लास्ट पॉइंट ॲडव्हर्ब राहिलेला आहे. ॲडव्हर्ब म्हणजे काय बघा आता, राहुल ड्राईव्ह फास्ट. हा एक मी सेंटेन्स लिहिलेला आहे इथं. काय लिहिलेला आहे, राहुल ड्राईव्ह फास्ट. आता सांगा राहुल कसा ड्राईव्ह करतोय, राहुल फास्ट ड्राईव्ह करतोय. ड्राईव्ह फास्ट करतोय म्हणजे वर्ब बद्दल एक्स्ट्रा माहिती देत आहे. मी तुम्हाला पहिल्या लेक्चरमध्ये सांगितलंय वर्ब विषयी जर एक्स्ट्राची माहिती द्यायची असेल तर तो शब्द काय असतो ॲडव्हर्ब. मग हा झाला माझा ॲडव्हर्ब. राहुल ड्राईव्ह फास्ट, फास्ट झाला इथं ॲडव्हर्ब. आता दुसरा सेंटेन्स बघा, राहुल ड्राईव्ह अ कार. राहुल ड्राईव्ह व्हॉट, अ कार. व्हॉट आणि हुमचा आन्सर देणारा काय असतोय ऑब्जेक्ट असतोय. मग हा झाला ऑब्जेक्ट, हा झाला वर्ब आणि हा आहे सब्जेक्ट. तिसरं बघा, राहुल इज फास्ट सांगितले. राहुल काय माझा सब्जेक्ट आहे, इज माझा वर्ब आहे. इथं हाय लिंकिंग वर्ब, कारण का राहुल कसा आहे ते सांगितले. राहुल जर फास्ट आहे तर हा काय झाला सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट. मग अशापासून जर तुम्ही व्यवस्थित बघितलं असेल तर तुम्हाला हे 3 डिफरन्स कळून जातील. तर ॲडव्हर्ब जे आहे ते ॲडव्हर्ब असे 5 प्रकारचे ॲडव्हर्ब वाक्यामध्ये असतात. मग ते 5 प्रकारचे ॲडव्हर्ब्स काय आहेत, ॲडव्हर्ब ऑफ मॅनर म्हणजे जर वाक्यात हाऊचा आन्सर देत असेल, हाऊचा रिप्लाय येत असेल तर त्याला आपण ॲडव्हर्ब ऑफ मॅनर म्हणतो. आता बघा, राहुल ड्राईव्ह हाऊचा आन्सर येत आहे म्हणजे हा जो ॲडव्हर्ब आहे तो कसला ॲडव्हर्ब आहे, ॲडव्हर्ब ऑफ मॅनर वाला ॲडव्हर्ब आहे. ओके. प्लेस, प्लेस म्हणजे वेअर, वेअरचा आन्सर येत असेल. राहुल लिव्स इन दिल्ली, मी असं म्हटलं राहुल वेअर लिव्स, तर राहुल दिल्लीमध्ये राहतो. दिल्ली काय झालं वेअर आलं म्हणजे एखाद्या ठिकाणाचं नाव काय असतोय ॲडव्हर्ब असतोय, ॲडव्हर्ब ऑफ प्लेस असतोय. टाइम, व्हेनचा रिप्लाय, I wake up at 7 AM. When I woke up when 7 AM. 7 AM काय झालं माझं व्हेनचा आन्सर झालं म्हणजे टाइम झालं. टाइम ॲडव्हर्ब ऑफ टाइम झालं. फ्रिक्वेन्सी म्हणजे किती वेळा ती गोष्ट घडली, हाऊ ऑफन, हा पण काय असतोय ॲडव्हर्ब असतोय. I woke up daily at 7 AM. डेली हा शब्द काय झाला फ्रिक्वेन्सी, ॲडव्हर्ब ऑफ फ्रिक्वेन्सी झाला. रिझन, पर्पज, एखादी गोष्ट का घडली त्याचं रिझन, व्हायचा आन्सर काय असतोय तर तो पण काय असतोय ॲडव्हर्ब ऑफ रिझन किंवा ॲडव्हर्ब ऑफ पर्पज असतोय. तर मी इथं काही सेंटेन्सेस लिहिलेले आहेत त्याच्यावरून आपल्याला कळून जाईल की वाक्यामध्ये ॲडव्हर्ब काय काय आणि कोणत्या टाईपचा ॲडव्हर्ब आहे. तर राधिका काय आहे सब्जेक्ट आहे. राधिका केम हिअर लास्ट वीक. राधिका केम, केम काय झाला वर्ब झाला. राधिका केम हिअर आणि लास्ट वर्ब हे 2 वर्ड्स आहेत. हे काय आहेत तर बघा बाबा, राधिका केम हिअर, राधिका केम वेअर हिअर. हिअर कशाचा आन्सर आहे वेअर. वेअर म्हणजे काय सांगत आहे, प्लेस सांगत आहे म्हणजे हा झाला ॲडव्हर्ब ऑफ प्लेस. लास्ट वीक, राधिका केम व्हेन, टाइमचा आन्सर देत आहे व्हेन म्हणजे हे ॲडव्हर्ब ऑफ टाइम. एका वाक्यामध्ये एकापेक्षा जास्त ॲडव्हर्ब असू शकतात तर असू शकतात, 1 असू शकते, 2 असू शकते, 3 असू शकते, 4 असू शकते. ॲडव्हर्ब कितीही असू शकतात एका वाक्यात. हा झाला ॲडव्हर्ब ऑफ प्लेस आणि हा झाला ॲडव्हर्ब ऑफ टाइम. ओके. तर आता दुसरा सेंटेन्स बघूया आपण. सपना सॅंग स्वीटली इन द पार्टी. कोण सॅंग करताय सपना, मग सपना झाला सब्जेक्ट. सॅंग काय आपला वर्ब आहे पास्ट मधला V2. स्वीटली, सपना सॅंग हाऊ, सपनानं गाणं कसं म्हटलेलं आहे स्वीटली म्हटलेलं आहे. स्वीटली काय झालं ॲडव्हर्ब. हाऊ ॲडव्हर्ब ऑफ मॅनर. इन द पार्टी वेअर ॲडव्हर्ब ऑफ प्लेस, हा झाला ॲडव्हर्ब. ओके. जर तुम्ही पहिला व्हिडिओ बघितला असाल तर बघा इन प्रेपोजिशन आहे, द आर्टिकल आहे, पार्टी काय झालं नाउन आहे इन द पार्टी. पण आता आपण काय बघत आहोत ॲडव्हर्ब, सब्जेक्ट, ऑब्जेक्ट, वर्ब ह्या गोष्टी बघत आहोत. कॉम्प्लिमेंट,
म्हणजे आपण एलिमेंट्स बघत आहोत, आपण पार्ट्स ऑफ स्पीच बघत आहोत का? नाही, आपण एलिमेंट्स बघत आहोत. मग एलिमेंट्स नुसार हा ऍडवर्ब झाला. तिसरा सेंटेन्स बघूया. निलेश. निलेश काय एक सब्जेक्ट आहे, ड्राइव्स काय वर्ब आहे. व्हेरी फास्टली हे काय आहे तर बघा, फास्टली निलेश ड्राइव्स हाऊ, ऍडवर्ब ऑफ मॅनर हा झाला ऍडवर्ब. आणि ऍडवर्बला क्वालिफाय करणारा वर्ड काय असतोय? ऍडवर्ब असतोय. म्हणून व्हेरी पण काय झाला? ऍडवर्ब झाला. आय ऑलवेज एन्जॉय रीडिंग बुक. आता बघा, आय सब्जेक्ट आहे, एन्जॉय वर्ब आहे आणि रीडिंग बुक हा ऑब्जेक्ट आहे. आता तुम्ही म्हणाल रीडला ING लावून रीडिंग हा वर्ब आहे, तुम्ही आम्हाला असं कसं म्हणताय की ऑब्जेक्ट आहे? ऑब्जेक्ट तर नाउन किंवा प्रोनाउनच असणार आहे. तर बघा, हा वर्ब नाही आहे, हा जिरंड आहे. मी तुम्हाला पुढे एक्सप्लेन करून सांगणार आहे जिरंड काय असते, इन्फिनिटिव्ह काय असते ते पुढे एक्सप्लेन करून सांगणार आहे. पण हा नाउन आहे, जिरंड आहे. जिरंड म्हणजे नाउन असतात, नाउन म्हणून यूज केलं जातं. हा वर्बला ING फॉर्म मध्ये नाउन म्हणून जिरंड यूज केला जातो. हा जिरंड आहे, वर्ब नाही आहे. कन्फ्युज होईल, हा इथे कन्फ्युज होऊ नका. आय ऑलवेज एन्जॉय रीडिंग बुक. ऑलवेज म्हणजे नेहमी, म्हणजे ऍडवर्ब ऑफ फ्रिक्वेन्सी. हा ऍडवर्ब ऑफ फ्रिक्वेन्सी. लास्ट सेंटेन्स बघा काय आहे, ही डिड नॉट कम इन द मॉर्निंग. ही झाला सब्जेक्ट, डिड काय झाला हेल्पिंग वर्ब, कम काय झाला वर्ब, वर्ब मुळे हा झाला ऍडवर्ब. नॉट तुम्हाला मी मगाशी सांगितले, कम नॉट म्हणून सांगितले, नॉट म्हणून हे झालं ऍडवर्ब. इन द पार्टी वेअर, वेअरचा आन्सर सांगतोय हा झाला ऍडवर्ब. तर तुम्हाला कळालं असेल ऍडवर्ब काय आहे. ऍडवर्बचे हे मॅनर, प्लेस, टाइम, फ्रिक्वेन्सी, रिझन हे 5 क्वेश्चन्स विचारले, ऍडवर्बचा आन्सर येतो. आणि हे जिरंड आहे हे कळालं असणार आहे. तर आता आपण बघू की आता आपण काय काय बघितलेलं आहे ते मी तुम्हाला सांगते. आता आपण सेंटेन्सेस शिकलो. सेंटेन्सेस म्हणजे काय? ग्रुप ऑफ वर्ड्स विथ कंप्लीट मीनिंग. दे हॅव देअर ओन सब्जेक्ट अँड वर्ब हे शिकलो. त्याच्यानंतर सेंटेन्सचे आपण सेंटेन्समध्ये सब्जेक्ट आणि प्रेडिकेट ओळखायला शिकलो. त्यानंतर आपण बघितलं एलिमेंट्स. एलिमेंट्स मध्ये आपण काय काय बघितलं? एलिमेंट्स मध्ये आपण वर्ब बघितलं, सेंटेन्सेस मधलं सब्जेक्ट कसं ओळखायचं बघितलं, ऑब्जेक्ट कसं ओळखायचं बघितलं, कॉम्प्लिमेंट बघितलं आणि लास्टला आपण बघितलं ते म्हणजे ऍडवर्ब. आणि पाठीमागच्या लेक्चरमध्ये आपण पार्ट्स ऑफ स्पीच कसे आयडेंटिफाय करायचे ते बघितले. आणि आता मी इथेच थांबते. आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये भेटू. आणि जर तुम्हाला माझा हा लेक्चर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला लेक्चर कसं वाटलेलं आहे. धन्यवाद.